प्रत्येक घरापर्यंत माझं रिलेशन आहे. प्रत्येक घरातला माणूस मला ओळखतो. त्यामुळे ही निवडणूक फक्त निमित्त आहे. आपण ज्यावेळेस जेवतो, आपल्या बाजूचाही उपाशी नाही राहिला पाहिजे, ही आपली भूमिका असते. तुम्ही जो म्हटला ना, की तुम्ही विरोधाकडे कसं बघता, ही आमच्या जनतेची समस्या हा आमचा मेन विरोधक आहे. मंडळी नमस्कार. मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या आपण पनवेल महानगरपालिका या मतदारसंघामध्ये आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण फिरतोय. उमेदवारांना भेटतोय, मतदारांना भेटतोय आणि आपल्यासोबत आता सध्या आहेत तुकाराम सरक. तुकाराम सरक हे नाव तुम्ही ऐकलं असेल, बघितलं असेल त्यांना आणि आज त्यांच्यासोबत आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहे, कारण त्यांच्या सौभाग्यवती या निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभाग क्रमांक 8 मधून. खूप खूप स्वागत तुमचं. जय महाराष्ट्र. काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही इथे काम करताय आणि तुमच्या सौभाग्यवती आता रिंगणात आहेत. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव तुमच्या आता कामी येणार आहे. सर्वप्रथम जय महाराष्ट्र आणि मानदेश प्राईम हे मानदेशातून आलेलं तुमचा चॅनल, या चॅनलचं सर्वप्रथम मी आमच्या कळंबोलीकरांच्या वतीने सर्वप्रथम आभार मानतो, की तुम्ही घाटमाथ्यावरील असतील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मानदेश या सर्व भागातून आलेल्या छोट्यातल्या छोट्या लोकांना त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कव्हरेज तुम्ही मानदेशातून इथवर आला. त्याबद्दल मी कळंबोलीकरांच्या वतीने मानदेश प्राईम या चॅनलचं सर्वप्रथम स्वागत करतो. आता दुसरा प्रश्न राहिला, पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझी मिसेस उभी आहे सायली तुकाराम सरक. तर ह्या निवडणुकीत उभी असल्यानंतर मला काही आव्हान वगैरे काही नाहीये. का नाहीये? ते गेले 15-20 वर्ष आम्ही जनतेत काम करतोय. प्रत्येक सामान्य लोकांची कामं करतोय. प्रत्येक घरापर्यंत माझं रिलेशन आहे. प्रत्येक घरातला माणूस मला ओळखतो. त्यामुळे ही निवडणूक फक्त निमित्त आहे. मला ह्या निवडणुकीचं तुम्ही बघताय गेले 8-10 दिवस, 12 दिवस तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये, मला थोडासाही ताण नाही निवडणुकीचा. म्हणजे प्रत्येक माणसापर्यंत मी पोहोचलोय. प्रत्येक माणूस समोरून फोन करून येतात. आमचे मतदान इकडे आहे. आम्हाला त्या मतदानाची माहिती विचारतात. आमचं मतदान बाहेर गेलंय, ह्या प्रभागाच्या बाहेर मतदान गेलंय, ते मतदान कसं करायचं? याच्याबद्दल लोकं उत्स्फूर्तपणे विचारतात, की आम्हाला मतदान करायचंय. आमचे मतदान गावी आहे. आमचे मतदान वॉर्डाच्या बाहेर गेलेले आहे. आम्ही सध्या राहायला तिथे नाही. म्हणजे ही एक नाळ जोडलेली आहे. मला कुठलाही सर्व्हे करावा लागला नाही. मला कुठलंही कुणाच्या विचारात लागलं नाही, की बाबा हे लोकं पहिले इथं राहतात, आता कुठे राहतात? ते सुद्धा लोकं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यामुळं आव्हान वगैरे काय नाही. हा लोकांशी जोडलेली नाळ आहे. त्यामुळे लोकं आपोआप मला भेटतात आणि मी पहिल्यापासून संपर्कात आहे लोकांच्या. आता आम्ही तिकडे फिरत असताना आठवड्यात फिरतोय आम्ही या भागामध्ये. तर प्रामुख्यानं असं जाणवलं आम्हाला, की अनेकांना तुम्ही मदत केली, अनेकांना कामाधंद्याला लावलं. गावाकडून येणाऱ्या माणसांना तुम्ही आधार देता. याचा कुठेतरी फायदा होणार आहे तुम्हाला आता. 100% बघा कसं असतंय, आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, या मावळ लोकसभेचे महासंसदरत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, आमच्या महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांतदा ठाकूर असतील, माझे गुरुवर्य जिल्हा प्रमुख आमच्या शिवसेनेचे रामदासजी शेवाळे साहेब असतील. ही लोकं काम करताना मी नेहमी बघत जा. हे काम जे करतात लोकं, ते कुठली निवडणूक डोळ्यासमोर करत नाहीत. ह्या लोकांचं 5ही वर्ष, आज एकनाथजी शिंदे साहेब बघताय तुम्ही, मुख्यमंत्री असताना त्या माणसाला मी कमीत कमी 25, 30, 40 वेळा भेटलो असेल. पण कधीही भेट रात्री 2-3 वाजता म्हटलं तर भेटायचे, पण 100% भेटायचे. म्हणजे माझ्यासारख्या शहर प्रमुखाला असं एकदाही झालं नाही, की मी मुंबईला गेलोय वर्षावरती आणि माझी भेट झाली नाही. असं एकदाही झालं नाही. म्हणजे त्या माणसाची काम करण्याची तळमळ ही मी जवळून बघितली आहे. आमचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, त्यांची काम करण्याची पद्धत बघा. आज ते 3-3 वेळा निवडून येतात. एवढा मोठा मतदारसंघ आहे. काही वेळा ते असं करतात, की काम हे ते पनवेलला ते येतातच. पण जर अर्जंट असेल, तर बाबा डायरेक्ट पुण्याला म्हणणार, "तुकाराम, तुझं काय असेल ते तिथल्या लोकांच्या समस्या मी तिथेही घेऊन जातो." आमदार प्रशांतदा ठाकूर असतील, त्यांची काम करण्याची पद्धत बघा. त्यांचं 5ही वर्ष काम चालू असतं. आमचे शेवाळे साहेब गेले 25-30 वर्ष कॉलनीची सेवा करतात. त्यांनी कधीही, या लोकांनी कधीही जात-पात, धर्म बघितला नाही, कधी वार्ड बघितला नाही, कधी प्रभाग बघितला नाही. कारण इथं राहणारा प्रत्येक माणूस, स्थानिक असू द्या, बाहेरचा असू द्या, बाहेरच्या राज्यातला असू द्या, त्यांनी कधीही पाहिला नाही आणि त्यांची शिकवण म्हणून माझे पण काम करण्याची पद्धत तीच आहे. मी कधीही बाहेर राज्यातला बघत नाही,
घाटमाथ्याला बघत नाही, विदर्भातला बघत नाही, पश्चिम महाराष्ट्र बघत नाही, स्थानिक बघत नाही. ह्या सर्वांशी माझी नाळ जोडलेली आहे. त्यामुळे मला काम करायला अडचणच येत नाही. या लोकांच्या पावलावर पाऊल ठेवून मी काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितली, की रोजगार आणि कामधंद्यानिमित्त. आपण ज्यावेळेस जेवतो, आपल्या बाजूचाही उपाशी नाही राहिला पाहिजे, ही आपली भूमिका असते. किंवा आपलं पोट भरल्यानंतर आपल्या बाजूच्याचंही पोट कसं भरेल, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि राजकारणात असताना बरीचशी लोकं बघा काय आमिष दाखवून राजकारण करतात, की बाबा निवडणुकीपुरते कुठं काय देणं-घेणं करून करतात. आम्हाला त्या गोष्टी करायची का आवश्यकता पडत नाही. तर आम्ही इथं येणारा तरुण, मग तो कुठूनही आलेला असेल, आपल्या मानदेशातून आलेला असेल, त्या मानदेशातून आलेल्या तरुणाचा आम्ही पहिल्यांदा काय करतो, की त्याला कुठं तर नोकरी-धंदा करता येतोय का? त्याला कुठं नोकरी-धंदाच्या नंतर नोकरी नसेल, तर त्याला धंदा काय करता येतोय का? त्याला स्वतःच्या कष्टातून पैसे कसे करतात पैसे मिळतील, असे आम्ही बघतो. मग तो स्वतःच्या पायावरती उभा राहिल्यानंतर तो दुसऱ्याकडे हात पसरायला मोकळा नाही. असे कारण किस्से आहेत का? उदाहरणे आहेत का? भरपूर आहेत, भरपूर. माझ्याकडे जे माझं काम करतात, माझ्या पक्षाचं काम करतात, त्याच्यावरती बऱ्याच लोकांना मी असं एक-एक नोकरीला लावलेलं आहे. भले ती नोकरी छोटी असेल, मोठी असेल, पण तो स्वतःच्या पायावर उभी राहिलेली 20-25 वयोगटातली. आज बघताय कळंबोलीत सगळ्यात जास्त तुम्ही आज अनुभव घेताय, 15 दिवस झाले कळंबोलीत फिरताय. तुम्ही मध्यवर्ती शेवाळे साहेबांचं कार्यालय बघा आणि हिंदुस्थान बँकेच्या समोर जनसंपर्क कार्यालय बघा. हिंदुस्थान बँकेच्या जनसंपर्क कार्यालयासमोर हमेशा तुम्हाला 200 लोकं उभी दिसतील. ते लोकं सकाळपासून संध्याकाळपर्यंत 200, 300, 400 लोकं असतात. हे का असतात? तर त्यांना माहीत आहे, बाबा शेवाळे साहेबांनी आमच्यासाठी काहीतरी केलंय. बाबा तुकाराम सरनी आमच्यासाठी काहीतरी केलंय. मग ही परतफेड करायची हीच वेळ असते. त्यामुळं ही लोकं, कोण ही लोकं आहेत ती? माथाडी कामगार असतील, ते ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असतील, ड्रायव्हर लोक असतील, छोट्या-मोठ्या कंपनीत तळोजा एम-आय-डी-सीत काम करणारे लोकं असतील. अशा लोकांची आम्ही कंटिन्यू सेवा करत असतो. हे नाही की निवडणूक आता आली म्हणून सेवा करतोय. आम्ही गेले 15-20 वर्ष सेवा करतोय. आम्ही जे केल-1, केल-2, केल-4 ज्या छोट्या-छोट्या चाळीमध्ये लोकं राहतात, त्यांच्यामध्ये आम्ही प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव आम्ही तिथे साजरा करतो. त्यांना माहीत आहे. मग त्यामुळं आमच्यात आणि त्यांच्यात काहीच अंतर नाही. त्यांना आम्ही एकदम घरची लोकं वाटतो. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीचं निवडणूक आली त्याचं आम्हाला काहीही वाटत नाही. हे हे विशेष आहे म्हणजे इथले स्थानिक जे मतदार आहेत, स्थानिक लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्यामध्ये विश्वासार्हता निर्माण करणं, त्यांच्याशी जुळवून घेणं आणि त्यांनी तुम्हाला ॲक्सेप्ट करणं. बघा, आता कसं झालंय माहिती आहे का? लोकांना वाटायचं की पहिलं वाटायचं की स्थानिक आणि हे. आज तुम्हाला सांगायचं म्हणजे स्थानिक लोक एवढं माझं संबंध चांगले आहेत, की माझ्या मी प्रत्येक जडणघडणीत स्थानिक लोकांचं सहकार्य आहे का? तर आहेच. जसं विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मानदेश आपला असेल त्यांचं सहकार्य आहे, तसं ह्या लोकांचंही सहकार्य आहे. त्या लोकांशी माझे घरोब्याचे संबंध आहेत. म्हणजे सुख-दुःखात ते लोकं माझ्यासाठी उभे असतात, मी त्यांच्यासाठी उभा असतो. ह्याचं कारण असं असतं, की आपण प ब ब ह्याच्यात तळ्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही किंवा त्यात पडल्याशिवाय आपल्याला माहिती पडत नाही. तसं आपल्याला त्यांची माहिती झाली, की ती लोकं 100% लोकं चांगली आहेत का? तर आहेत. ती लोकं आपल्याला ताकद देतात, आम्ही त्यांना ताकद देतो आणि राजकारणात बघा, राजकारणात असताना जेवढं तुम्ही जास्त जवळ जाल त्यावेळेस कुरघोडी नाही केली, तर आपण त्यांनी नाही केली तर ते पण आपली करत नाहीत. त्यांनी आपली केली नाही तर आपणही त्यांची करत नाही. आता मला त्याच मुद्द्यावरती यायचं आहे. आता समोर तुमच्या उमेदवार विरोधक आहेत. त्यांच्याकडे कसं बघताय आता? आम्ही विरोधकाकडे विरोधक म्हणून बघतच नाही. कारण काय माहिती आहे का, निवडणुकीपुरतं यायचं. आज तुम्ही बघा, आमच्या समोर जे उमेदवार आहेत, ते ओळखतच नाहीत त्यांना अजून कोण. का? तर ते समाजात आहेच नाहीत ना. तुम्ही सामान्य लोकांच्या मुलाखती घ्या. सामान्य लोकांना विचारा, की बाबा तुमच्याकडे असे-असे उमेदवार आहेत. अरे म्हणणार हे कोण आहेत? म्हणजे आम्हाला त्या विरोधकांचं आमच्याकडे मुख्य विरोधक काय आहे? आमची जी जनसेवा, आमची जी जनसेवा चालू आहे, आमच्याकडे जे महत्त्वाचं काय आहे, की बाबा आम्ही जनतेला काय चांगलं देऊ शकतो? जनतेच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्येला आम्ही विरोधक नक्की मानतो. समस्या म्हणजे काय? की बाबा रस्ते बघताय तुम्ही. आज कळंबोली शहरातले रस्ते 110 कोटीचे रस्ते आमदार प्रशांतदा ठाकूर असतील, श्रीरंगप्पा बारणे असतील, पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेत. पण त्या रस्त्यांचं मी ज्यावेळेस रस्ते मंजूर झाले, त्यावेळेस कळंबोली शहरामध्ये मी कमीत कमी 20 डिजिटल लावले होते. आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की ती माझ्या पाठपुराव्याने त्याच्यावरती मी शहर प्रमुखाच्या नावाने लेटर छापलेलं जे शिक्का मारलं होतं, ते त्या डिजिटलवरती छापलं होतं.
आणि त्याची पहिली मागणी सिमेंट रोडची पहिली मागणी करणारा मी एकमेव माणूस आहे. कुठल्या नगरसेवकापेक्षा पहिल्यांदा त्याची मागणी मी केलती. का? तर प्रत्येक वर्षी काम करा, नंतर 2 वर्षांनी खड्डे पडणार त्यापेक्षा एकदाच त्याचं काय आहे, सिमेंट रस्ते केल्यानंतर 15, 20, 25 वर्ष काही तकलीफ राहणार नाही. म्हणून सिमेंट रस्त्याची संकल्पना पहिल्यांदा मी मांडली होती. म्हणजे बदलती कळंबोली कशी असावी याच्यावरती मी बऱ्यापैकी मग रस्ते असतील. त्याच्यानंतर मी सभागृहाची मागणी केली होती, की बाबा एक छोटे-छोटे कार्यक्रम होतात. आपल्या सर्वसामान्य जनता राहते. त्यांचे छोटे-छोटे कार्यक्रम होण्यासाठी आपल्याला निशुल्क कशी जागा भेटेल, याच्यासाठी सभागृह असावं. हॉस्पिटल, सुसज्ज हॉस्पिटल कसं असावं, त्याची पण मागणी केली होती. त्याच्यानंतर गार्डन आहेत बघा. तुम्ही पाठीमागच्या 5 वर्षापूर्वीची गार्डन बघा. त्याच्यानंतर वेळोवेळी महापालिकेला आम्ही पत्रव्यवहार केला, की त्या गार्डनमध्ये बरीचशी अशी गरजुले लोकं नशा वगैरे करायचे. त्यांना हटवण्यासाठी बघा बरेच वेळा प्रयत्न केले. आज बऱ्यापैकी म्हणजे चांगल्यापैकी गार्डन कळंबोली शहरातली सुधारलेली आहेत आणि भविष्यात पण त्या गोष्टीचा पाठपुरावा 100% चालू राहणार. प्रत्येक समस्या ही आमच्यासाठी विरोधक आहे. हा आमचा खरा विरोधक. तुम्ही जो म्हटला ना, की तुम्ही विरोधाकडे कसं पाहता? की आमच्या जनतेची समस्या हा आमचा मेन विरोधक आहे. काय सांगाल आता तुम्ही जनतेला काय आव्हान कराल? इतक्या दिवस तुम्ही समाजसेवा केली, इतके दिवस काम करताय, आता निवडणुका लागल्यात. काय आव्हान कराल? मी जनतेला आव्हान हेच करेल, की माझ्या प्रभाग 8 मधील तसेच कळंबोली शहरातील, पूर्ण कळंबोली शहरातील जनतेने जी आपली महायुती आहे, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आर-पी-आय असेल, या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहावं. आपल्या महापालिकेच्या माध्यमातून आता एअरपोर्ट पण झालेलं आहे. त्याच्या माध्यमातून नोकरी कशी भेटेल, कामधंदा कसा भेटेल, व्यापार कसा भेटेल, ह्याच्यावरती आमचा नक्कीच भर असणार आहे. त्याचबरोबर शहराचा विकास कसा होईल, त्याच्यावरती आमदार प्रशांतदा ठाकूर असतील, आमचे खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील, तसेच जिल्हाप्रमुख आमचे शेवाळे साहेब असतील. ह्या लोकांचे विजन आहेत, की कळंबोली कशी असावी ते आणि 100% ती पूर्ण करतील. त्यामुळे मी मतदारांना आवाहन करेल, प्रभाग 8 मधून आमचे बबन मुकादम साहेब असतील, तसेच माझी धर्मपत्नी सायली तुकाराम सरक असेल. बबन मुकादम यांची निशाणी आहे कमळ, सायली तुकाराम सरक यांची निशाणी आहे धनुष्यबाण, बायजा बबन बारगजे यांची निशाणी आहे कमळ आणि आमचे जिल्हाप्रमुख रामदासजी शेवाळे साहेब यांची निशाणी आहे धनुष्यबाण. ह्या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजवावा, ही मी मतदारांना हात जोडून कळकळीची विनंती करतो. आपलं मत खूप मोलाचं आहे. आपण मतदान जेवढं जास्तीत जास्त करू, तेवढं आपला बाजू मांडण्याचाही प्रयत्न होतो आणि आपण मतदान दिलेलं हे वाया जाणार नाही, याची मी 100% ग्वाही देतो. या चारही उमेदवारांना भरघोस मताने आपण निवडून द्यावं, ही मी विनंती करतो. धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, हे होते तुकाराम सरक, एक उद्योजक, यशस्वी उद्योजक आहेत आणि आता सध्या या निवडणुकीत त्यांच्या सौभाग्यवती उमेदवारी करतायत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.